महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस असून विधिमंडळामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय। विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे। यातच आता विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज राज्यातील अतिवृष्टीवर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून लक्षवेधी मांडण्यात आली असून अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी अंतर्गत कंत्राटदाराकडून 20 कोटी रुपये घेतल्याचा मुद्दा सभागृहासमोर मांडणार असल्याची माहिती मिळत आहे। नमस्कार, मी धनश्री। आपण पाहत आहात दैनिक संध्या लाईव्ह। एकंदरीत आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस असून विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे। विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे। यातच आता विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे। राज्यातील अतिवृष्टीवर देखील पुन्हा चर्चा होण्याची शक्यता कुठेतरी व्यक्त केली जाते। त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून आमदार देखील आता आक्रमक होण्याची शक्यता आहे। भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून तुकाराम मुंढे यांच्यावर पुन्हा कारवाई करण्याचे देखील आदेश विधिमंडळात आज करण्यात येणार आहेत। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयी विविध आक्रमक प्रश्न यांवरती आज हिवाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषारसह मी धनश्री, दैनिक संध्या लाईव्ह साठी नागपूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।